जो शब्द होता, आत्मा होता, तो देह बनून या जगात आला, मनुष्य बनून. व जसं ते शब्द देह शरीर मनुष्य बनला, त्याने आम्हामध्ये मानवामध्ये मनुष्यामध्ये वस्ती केली. वचन घे संदे पहा, प्रभू येशू मनुष्यासाठी मनुष्य बनून जगात आला, मानवामध्ये त्याने वस्ती सुद्धा केली. परमेश्वरापासून आलेला परमेश्वराचा पुत्र मानवासाठी मानव बनला गेला, मनुष्यामध्ये राहिला सुद्धा. बघा, जो सिंहासनावर विराजमान होता तो आपल्यासाठी मनुष्य म्हणून या पृथ्वीवर आला. अगदी मानवामध्ये त्याने वस्ती सुद्धा केली. परमेश्वराच्या कृपेने दयेने भरलेला प्रभू येशू, जो पित्याचं सत्य आणि पित्याची कृपा मानवासाठी घेऊन आला. आता प्रभू मानवासाठी मानव का बनला, मानवासाठी देह आणि शरीर का बनला गेला? कारण मानवाचं दुःख जाणण्यासाठी, मानवाच्या वेदना जाणण्यासाठी प्रभू येशूला मनुष्य बनावं लागलं. प्रभू देव म्हणून लोकांशी बोलत होता, लोकांना सांगत होता, शिकवत होता, पण लोकांना काही मात्र कळत नव्हते, लोकांना मात्र समजत नव्हते. म्हणून लोकांना कळावे, समजावे, लोकांचा उद्धार व्हावा म्हणून देवाला मनुष्य बनून या जगात यावं लागलं. प्रभू येशू देह शरीर बनून आला, मनुष्यासाठी मनुष्य बनला गेला, अशासाठी की मात्र मानवाला पापातून, रोगातून, पीडेतून, अगदी अधोलोकातून सुद्धा वाचवावे म्हणून. जो मनुष्य देवाच्या इच्छेने स्वर्गातून आलेला आहे तो पुन्हा देवाकडे स्वर्गात जावा म्हणून प्रभू येशू या पृथ्वीवर आले. मानवाला वाचवण्यासाठी, मानवाला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू स्वर्गातून पृथ्वीवर आले. मानवासाठी मानव बनले, मनुष्यासाठी देह बनले, शरीर बनले गेले. तर आता आपण प्रभूद्वारे काही गोष्टी पाहू की प्रभू येशू मनुष्यासाठी काय काय झाले. आणि बघा, प्रभूचं मानवावर इतकं प्रेम आहे किंवा मनुष्यासाठी प्रभू सर्व काही करण्यासाठी तयार आहे. आणि त्यासाठी प्रभू मनुष्य बनून सुद्धा जगात आले. म्हणजे ही गोष्ट, देव असून मानव बनले, तर इतर गोष्टी प्रभू येशू आपल्यासाठी का करणार नाही ते आपण बायबलद्वारे पाहू की प्रभू येशू आपल्यासाठी काय काय झाले आणि आजही प्रभू आपल्या जीवनात कसं कार्य करण्यासाठी तयार आहे किंवा आपल्याला जे हवं आहे ते कशा प्रकारे देण्यासाठी तयार आहे तेही आपण पाहू. मानवासाठी प्रभू मानव बनले, मनुष्य बनले, शरीर बनले, देह. इब्री लूकास पत्रामध्ये 2:14-15 प्रभू येशू आपल्या मानवासाठी रक्त मांसाचे बनले गेले. जसे आपण रक्त मांसाचे आहोत तसं तोही आपल्यासाठी रक्त मांसाचा बनला गेला, अशासाठी की जो सैतान, मात्र मरणावर सत्ता चालवणारा सैतान, जो मनुष्याला पापात, नाशात पाडून मृत्यू म्हणजे अधोलोकात घेऊन जात होता, त्या सैतानाला शून्यवत करण्यासाठी प्रभू येशू मनुष्यासाठी रक्त मांसाचे बनून आले. आणि प्रभूने मरण सोसले आणि मरणावर विजय मिळवून सैतानाला शून्यवत केले. मरणावर किंवा पापावर सत्ता चालवणारा जो सैतान होता त्याला शून्यवत करण्यासाठी, मनुष्याला सैतानाच्या हातून सोडविण्यासाठी प्रभू येशू रक्त मांसाचे बनून आले. म्हणजे देह शरीर प्रभू बनून आले. जो शब्द होता, जो आत्मा होता, तो देह बनला, शरीर बनला गेला. हालेलुया. शरीराला यातना आहेत, वेदना आहेत, शरीराला पीडा आहेत आणि शरीर यातना वेदना सहन करत असते, तरी प्रभू शरीर बनून आला. कारण अशासाठी की शरीरावर मानव जातीची पापे घ्यावी, रोग पीडा सर्व घेऊन प्रभूने ते दुःख सर्व सहन करावे म्हणून प्रभू देह बनून, शरीर बनून, मनुष्य बनून या जगामध्ये आले आणि आपल्यासाठी ते सारे फटके सहन केले. आपण यशाया 53:4-5 वचनात पाहतो, खरोखर आमच्या व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेल्या देवाने त्याच्यावर प्रहार केलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामध्ये तो ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली, त्यास बसलेल्या
मिळवून दिला. हालेलुया. पहा, प्रभू आपल्यासाठी देह बनला, शरीर बनला गेला आणि या देहाने, या शरीराने प्रभूने आपल्यासाठी सर्व मार्ग मोकळे केले. आपल्यासाठी सर्व बंधने प्रभू येशू पित्याने पूर्ण रीतीने तोडून टाकली. अगदी देह बनून एबिलोकास पत्रामध्ये 10:4-5 बायबल काय सांगते, बैलाचे आणि बकऱ्याचे रक्त असमर्थ झाले होते मानवाची पापे दूर करण्यासाठी, म्हणून तू माझ्यासाठी शरीर तयार केले. प्रभू येशू पित्याला काय म्हणत आहे की बैलाचे आणि बकऱ्याचे रक्त असमर्थ झाले होते माणसाची पापे दूर करायला, ज्याद्वारे कोणत्या पशुद्वारे, प्राण्याद्वारे माणसाची पापे धुतली जाऊ शकत नव्हती. परंतु मात्र प्रभू येशूच्या म्हणजे पवित्र रक्ताची गरज होती. शुद्ध, ज्या रक्तात पाप नाही अशा रक्ताची गरज होती. आणि या रक्तासाठी शरीराची गरज होती, देह. म्हणून देव पित्याने प्रभू येशूसाठी देह तयार केला, शरीर तयार केलं. आणि या शरीरात तयार झालं ते पवित्र रक्त, जे कोणत्या मनुष्याकडून, मानवाकडून आले नव्हते. योहान 1:13. प्रभू येशूचा जन्म मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा किंवा इतर गोष्टीपासून नव्हे तर पित्यापासून झाला होता. ना मनुष्याची ना देहाची, रक्ताची इच्छा, म्हणजे असं की मनुष्याचा कोणता अंश नव्हता तर पित्यापासून प्रभूचा जन्म झाला होता. पित्यापासून. हे रक्त पवित्र शुद्ध रक्त होते, ज्याच्यामध्ये मानवाच्या रक्ताचा समावेश नव्हता. आणि म्हणून या रक्तासाठी पित्याने प्रभूचा देह तयार केला, शरीर, आणि त्याच्यामध्ये रक्ताची तयारी केली. या शरीराद्वारे प्रभू देह बनून, शरीर बनून आणि या शरीरात रक्त बनून प्रभू या देहाद्वारे साऱ्या मानव जातीला पापातून, अपराधातून, वाईटातून, अगदी सर्व प्रकारच्या वेदनेतून, आजारातून, पीडेतून मुक्ती देण्यासाठी आले. आणि प्रभूने ती मुक्ती दिली सुद्धा. आपल्या प्रत्येकाला मुक्ती मिळवून दिलेली आहे प्रभू येशूने. इफिसियन्स पत्र 1:6-7 त्या प्रियकराच्या ठाई आपल्याला मिळालेली, खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. प्रभू येशूद्वारे आपल्याला मुक्ती मिळाली, कारण प्रभूने स्वतःचं शरीर एक खंडणी म्हणून दिलं, अर्पण म्हणून, बली म्हणून दिलं. प्रभू येशूने स्वतःला बलिदान केलं, साऱ्या मानव जातीसाठी अर्पण केलं. आपलं शरीर झिजवलं प्रभू येशूने की आपल्या सर्वांची पापे धुतली जावी आणि आपण सर्वजण या पापातून, वाईटातून, अधर्मातून पूर्ण रीतीने मुक्त केले जावे म्हणून. म्हणून प्रभू आपल्यासाठी देह बनले, शरीर बनले, मनुष्य बनून या जगात आले, मानव बनले आपल्यासाठी प्रभू येशू, अशासाठी की आपण पापाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. विचार करा, प्रभूचं मानवावर किती प्रेम आहे की मानवासाठी मानव बनून प्रभू आले. हालेलुया. अनेक लोक कुत्र्यांच्या पिल्लूंना वगैरे पाळतात. कोण कोंबड्या पाळतात, कोण पक्षी पाळतात, कोण प्राणी, वेगवेगळ्या जातीचे प्राणी पाळतात, वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाळतात, कुत्रे वगैरे पाळतात. त्यांना भरपूर लाडी गोडी लावतात, त्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांना व्यवस्थित खायला प्यायला देतात किंवा मात्र त्यांच्या सोबत राहतात, त्यांना झोपायला घेतात किंवा एका ताटात जेवतात बऱ्या. पण त्या कुत्र्यासाठी तो मनुष्य कुत्रा बनू शकत नाही, तो शेवटी मानवच राहतो. भले त्याच्या जोडीला त्याच्या सहवासात राहतो, त्याच्या प्रकारे मात्र कृती करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या कुत्र्यावर त्याचं किती प्रेम असलं, त्या पक्षावर त्याचं किती प्रेम असलं तरी हा मनुष्य त्या कुत्र्याप्रमाणे कुत्रा बनू शकत नाही, त्या पक्षासाठी पक्षी बनू शकत नाही. पण देव मात्र मानवासाठी मानव बनला. हालेलुया. कारण त्याचं खरं प्रेम आहे. त्याचं जे आपल्यावर प्रेम आहे ते कोणच आपल्यावर प्रेम करू शकत नाही. असं प्रेम आहे परमेश्वराचं, प्रभू येशूचं आपल्यावर. हालेलुया. हालेलुया. तो आपल्यासाठी आपल्यावर पुष्कळ प्रेम करीतो, म्हणून तो आपल्यासाठी मानव बनून आला, मनुष्य बनून आला, प्रभू येशू. हालेलुया. दुसरी गोष्ट बायबल काय सांगते पहा, फिलिप्पियन्स पत्र 2:8 मनुष्य प्रकृतीच्या होऊन मात्र स्वतःला त्याने प्रगट केले आणि ते मरण सोसले वधस्तंभाचे. बघा, प्रभू मनुष्यासाठी मनुष्य प्रकृतीचे बनले गेले, पूर्ण मनुष्याप्रमाणे, मनुष्याच्या आकाराप्रमाणे मनुष्य प्रकृतीचे बनले गेले, पण मनुष्याप्रमाणे पाप केलं नाही. आणि मनुष्यासाठी मरण सोसले, ते वधस्तंभाचे मरण मनुष्यासाठी.
मानवासाठी मरण सोसले, की मनुष्य पापाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा, अधोलोकाच्या मरणातून मुक्त व्हावा. त्या अधोलोकाच्या मरणात तो जाऊ नये, तर त्याने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा म्हणून प्रभू देवाचा पुत्र असून मनुष्य प्रकृतीचे स्वतःला धारण केले. स्वतःचं रूप मनुष्याप्रमाणे बनून प्रभू या जगात आले. देवाचं प्रतिरूप असून, देव असून, परमेश्वर असून मनुष्य प्रकृतीचे बनून प्रभू या जगात आले. हालेलुया. कारण म्हणून प्रभू मनुष्यावर प्रीती करीतो, प्रभू मानवावर प्रीती करीतो. मनुष्य प्रभूसाठी खास आहे, महत्वाचं आहे, किमती आहे. दुसरी गोष्ट पाहू की प्रभू येशू मनुष्यासाठी दरिद्री बनले गेले. दरिद्री म्हणजे गरीब बनले गेले. धनवान असून, राजा असून, प्रभू असून, परमेश्वर असून, संपूर्ण सृष्टीचा मालक असून, संपूर्ण विश्व घडवणारा परमेश्वर असून आपल्यासाठी दरिद्री बनले. हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी गरीब बनले गेले. का? आपण सर्व धनवान व्हावे, आपण सर्व श्रीमंत व्हावे म्हणून. पण आपल्यासाठी ते गरीब बनले गेले, दरिद्री बनले गेले आपल्यासाठी प्रभू. कारण करा दुसरे पत्र 8:9. आपल्याला प्रभू येशूची कृपा ठाऊक आहे, तो धनवान असूनही आपल्यासाठी दरिद्री झाला, कारण त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे, आपण सर्व श्रीमंत बनावे म्हणून प्रभू गरीब झाले. प्रभूने आपल्यावरची गोष्टी, आपली मनुष्य जातीची स्थिती किंवा मनुष्याच्या गोष्टी प्रभूने स्वीकारल्या आणि म्हणून मनुष्याचा दारिद्र्य प्रभूवर आला. पण मनुष्याने प्रभूची कृपा स्वीकारली नाही, म्हणून प्रभूची श्रीमंती मनुष्यावर आलेली नाही. प्रभूने आपल्या गोष्टी घेतल्या त्याच्यावर, मग तो दरिद्री झाला. आपण कधी घेणार प्रभूच्या गोष्टी स्वतःवर श्रीमंत होण्यासाठी? हालेलुया. बायबल सांगते की प्रभू येशू मानव जातीसाठी दरिद्री झाले, गरीब बनले गेले. त्याच्या दारिद्र्याने आपण श्रीमंत बनावे म्हणून, आपण धनवान बनावे म्हणून. जो प्रभूची कृपा स्वीकारणार तो श्रीमंत बनणार, गरीब राहणार नाही. तो दरिद्री राहणार नाही, तो धनवान बनेल, तो श्रीमंत बनेल. जो प्रभू येशूची कृपा स्वीकारतो तो धनवान बनला जाईल. प्रभू आपल्यासाठी दरिद्री बनले. एका गायीच्या गोठ्यात जन्म घेतला. लूक 2:7. गायीच्या गोठ्यात प्रभू येशूने एका गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि ते पण एक गरीब घराण्यात. योसेफ आणि पवित्र माता मरिया हे गरीब कुटुंब होतं. जसं की बघा लेवी 12:2 पाहतो, मुलगा झाला, मुलगी झाली तर करायची अर्पणे. मुलगा झाला तर 33 दिवसाने अर्पण करायचं, मुलगी झाली तर मात्र 66 दिवसाने तिचं अर्पण करायचं देवाला, म्हणजे परमेश्वराकडे शुद्धीकरण करायचं त्याचं. तर आता मात्र बायबलच्या नियमाप्रमाणे त्या शुद्धीकरणाच्या दिवशी, ज्या मुला मात्र आता शुद्धीकरणाचा तो दिवस आहे, समर्पणाचा दिवस, तर मात्र एक मेंढा द्यायचा, कोकरू मेंढरू असं द्यायचं. आणि ते देण्याची त्या स्त्रीची ऐपत नसेल तर होल्याची किंवा पारव्याची पिल्लू द्यायची. हालेलुया. होल्याची, पारव्याची म्हणजे कबुतराची वगैरे पिल्लू द्यायची. जर तिला मेंढा देण्याची ऐपत नाही, कोकरू मेंढरू देण्याची ऐपत नाही, तर होल्याची, पारव्याची तिने पिल्लू द्यायची. आता मरीने हेच अर्पण केलं जेव्हा प्रभूला मंदिरात समर्पण करण्यात आलं 33 दिवसाने. तेव्हा तिने काय अर्पण केलं? वचन काय सांगते पहा, लूक 2:24. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्याचा जोडा किंवा पारव्याचे 2 पिल्ले याचा यज्ञ करावा. मेंढा, कोकरू, बकरू असं काहीच तिथे लिहिलेलं नाही. काय लिहिलेलं आहे? होल्याचं पिल्लू की जोडी किंवा पारव्याची जोडी म्हणजे कबुराची पिल्लं हे याचं अर्पण करावं. हे वाक्य वापरले. याचा अर्थ योसेफ आणि मरिया एक गरीब कुटुंब होतं, गरीब घराणं, म्हणून ते वाक्य, ते वचन तिकडे टाकलेलं आहे. म्हणजे तिने मात्र होल्याचं किंवा पारव्याच्या पिल्लाचं अर्पण केलेलं आहे, म्हणजे ते गरीब घराणं होतं. तर बायबलच्या नियमाप्रमाणे जी स्त्री गरीब असेल त्याने, त्या स्त्रीने हे अर्पण द्यायचं. आता बघा, येशूचा जन्म एक गरीब कुटुंबात आणि ते पण एक गायीच्या गोठ्यात झाला. राजा होता, देव होता, परमेश्वर होता. नको एक बंगला, तर निदान एक चांगलं घर तरी देवाने द्यायला पाहिजे होतं ना. मरीने देवाकडे हा प्रश्न करायला पाहिजे होता की देवा, तू तुझ्या पुत्राला पाठवले, नको बंगला, निदान
निदान एक चांगलं घर तरी नाही. प्रभू येशू मानवासाठी दरिद्री बनले, गरीब बनले. अशा ठिकाणी प्रभूचा जन्म झाला जिथे कोणती सुविधा नव्हती. एका गोठ्यामध्ये जन्म झाला. आपल्यासाठी प्रभू गरीब बनले गेले, दरिद्री बनले गेले. आपण धनवान, आपण सर्व श्रीमंत बनावे. आपण या अप्रतिष्ठेतून बाहेर उतरावे. आपल्याला मान सन्मान इज्जत मिळावी. आपण खाऊन पिऊन सुखी असावे. सर्व सुखदायक वस्तू आपल्याकडे असाव्या. म्हणून आपल्यासाठी राज असून मनुष्य म्हणून या जगात आले. मानव गुणाले, दरिद्री झाले. प्रभू येशू आपल्यासाठी गरीब बनले गेले. आपल्यासाठी विचार कर, असं कोण करू शकते जे प्रभू येशूने आपल्यासाठी केले. मत्ते 8:20 प्रभू येशूने म्हटलं, मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला पण जागा नाही. बाकी सोडू द्या, डोके टेकायला पण, प्रभूला डोके टेकायला पण पृथ्वीवर जागा मिळाली नाही. ज्याने पृथ्वी बनवली, पृथ्वी घडवली, पृथ्वीतली सारी जमीन घडवली, त्याला थोडीशी जागा डोके टेकायला पण मिळाली. हालेलुया. कारण त्याने सर्व मानव जातीला देऊन टाकलं. प्रभू स्वतः गरीब बनले मानवाला धनवान बनवण्यासाठी. मग जो प्रभूची कृपा स्वीकारतो तो गरीब राहणार नाही. त्याच्याकडे कोणती वस्तू कमी पडणार नाही. परमेश्वर त्याला धनवान बनवेल. आपण अद्याप देवाची कृपा स्वीकारली नाही, देवाचं प्रेम स्वीकारलं नाही. म्हणून अद्याप आपल्या जीवनात, आपल्या घरात, कुटुंबात अनेक गोष्टीची कमी आहे. कारण आपण प्रभू येशूची कृपा स्वीकारली नाही. म्हणून आपल्याला संपन्न आणि समृद्ध बनवणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आपल्याला अनुग्रह देणारा मात्र परमेश्वर आहे. आपली तू, आपली इच्छा आणि आपल्या गरजा पूर्ण करणारा मात्र परमेश्वर. म्हणून आपण पूर्ण प्रभूच्या वचनात, नियमात आणि आज्ञेत चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर का आपण पूर्ण देवाच्या नियमात चालणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. कारण प्रभू आपल्यासाठी दरिद्री बनले गेले, गरीब बनले गेले. पुढे बायबल काय सांगते पहा, प्रभू आपल्यासाठी रिक्त, रिकामे झाले. काय सांगते फिलिप्पीकरास पत्र 2:7 त्याने स्वतःला रिक्त केले, रिकामे. शरीर तर शरीर पण जिजवलं, थेंब ना थेंब रक्तही सांडलं. योहान 19:34 जो प्रभूच्या कुशीत भाला भुसकण्यात आला तेव्हा त्याच्यातून रक्त आणि पाणी बाहेर पडलं. प्रभूने थेंब ना थेंब रक्त मनुष्य जातीसाठी सांडलं. रक्ताचा एक थेंब सुद्धा शरीरात राहिला नव्हता. संपूर्ण रक्त प्रभूने मानव जातीसाठी सांडलं. रिक्त, रिकामे बनले गेले. देह झिजवला, रक्त सांडलं. सर्व मानव जातीसाठी केलं आणि आत्मा पित्याच्या हातात समर्पण केलं. काही स्वतःसाठी ठेवलं नाही. सर्व देऊन टाकलं. संपूर्ण देहही माणसासाठी दिला, रक्तही देऊन टाकलं. म्हणून प्रभूने म्हटलं, हा माझा देह आहे जो तुमच्यासाठी अर्पिला जाईल. हे माझं रक्त आहे जे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. आणि प्रभूने स्वतःचा देह, स्वतःचं रक्त आपल्यासाठी अर्पण करून आपल्यासाठी ते रिक्त झाले, आपल्यासाठी रिकामे झाले. सर्व देऊन टाकलं मानव जातीसाठी की आपल्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा म्हणून. म्हणून प्रभूने आपला देह आपल्यासाठी, आपल्या मानव जातीसाठी दिला. प्रभूने म्हटलं योहान 6:55 आणि 56 वचनात प्रभू म्हणतो, मी माझा देह व माझं रक्त तुमच्यासाठी अर्पण करत आहे. आणि प्रभूने केलं सुद्धा. संपूर्ण देह आपल्यासाठी झिजवला आणि थेंब ना थेंब रक्त सुद्धा सांडले आपल्यासाठी. पूर्ण रिक्त, पूर्ण रिकाम, काहीच ठेवलं नाही स्वतःसाठी. आणि हात पसरून स्वतःला पित्याकडे अर्पण केलं की पिता, आता माझा आत्मा तुझ्या हातात देतो. देव रक्त देऊन टाकले मानव जातीसाठी, आता आत्मा पिता तुझ्या हातात देतो. काहीच राहिलं नाही. सर्व देऊन टाकलं मानव जातीसाठी. आपल्यासाठी प्रभू रिक्त बनले गेले, आपल्यासाठी प्रभू रिकामे बनले गेले. सर्व मानव जातीसाठी प्रभूने देऊन टाकलं. कोण करू शकतो असं आपल्यावर प्रेम जे प्रभू येशूने केलं. हालेलुया. पुढे बायबल सांगते प्रभू येशू आपल्यासाठी शाप बनले. गलतीकरास पत्र 3:13 आपण मानव जर संपूर्ण शापित होती. पापाच्या द्वारे सर्व शाप आपल्या जीवनामध्ये आले होते. परंतु बायबल
साऱ्या मानव जातीवर पापामुळे शाप आले होते. सुरुवातीला आदम हव्वेने पाप केलं आणि या पापाचा परिणाम म्हणजे पहिला आले ते शाप. उत्पत्ती 3 अध्याय बायबल काय सांगते पहा, 16 वचनापासून ते 19 वचनापर्यंत. देवपिताने स्त्रीला म्हटलं, मी तुझं दुःख गर्भधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरं प्रसवशील, तुझा ओढा तुझ्या नवऱ्या करेल आणि तो तुझ्या स्वामित्व चालवील. देवाने आदमास म्हटले, तू आपल्या स्त्रीचं ऐकलं त्यामुळे भूमीला शाप आलेला आहे. तू आयुष्यभर कष्ट करशील, तिचं उपवास खाशील, ती तुला काटे कुसले देईल, तू आपल्या निढलाच्या घामाने भाकर मिळून खाशील व ती पुन्हा परत मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती झालेली आहे, तू मातीचा तो मातीतच जशील. मनुष्याच्या पापामुळे शाप आले पृथ्वीवर. मनुष्य तर बनला शापित, पृथ्वी पण शापित बनली, जमीन भूमी शापित बनली गेली. आणि हे शाप दूर करण्यासाठी, हे शाप नाहीसे करण्यासाठी प्रभू येशू शाप बनले. प्रभूने सारे शाप स्वतःवर घेतले आणि मानवाला आशीर्वाद दिला. मनुष्यासाठी प्रभू येशूने मात्र आशीर्वाद ठेवला की मानवाच्या जीवनात आलेले सर्व शाप निघून जावे आणि मनुष्य पूर्ण रीतीने आशीर्वादित बनावा. माणसाच्या जीवनात जेवढ्या समस्या आहेत, जेवढी बंधन आहे ती दूर व्हावी. वचन काय सांगते, प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय 26. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून, दुष्कृत्यापासून वरून जाण्याचा आशीर्वाद देत जावे. काय सांगते, देवाने आपल्या सेवक म्हणजे प्रभू येशूला मरणातून उठवले अशासाठी की प्रभू येशूने आपल्या प्रत्येकाला दुष्कृत्य, पाप कर्म यापासून वरून जाण्याचा, त्यापासून मुक्त होण्याचा आशीर्वाद देत जावे. पापामुळे शाप आले होते, हे सर्व शाप प्रभूने स्वतःवर घेतले आणि आता प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देते. आपल्या सर्वांवर प्रभू येशूच्या द्वारे आशीर्वाद आलेले आहेत आणि शाप प्रभूने घेतले. कोण आपले शाप स्वतःवर घेऊ शकतो? कोणच घेऊ शकत नाही, पण प्रभूने मात्र केलेले. प्रभूने आपल्या मानव जातीचे शाप त्याच्यावर घेतले आणि आपल्या सर्वांना आशीर्वादित केले. सर्व आशीर्वाद आपल्याला देऊन टाकले, आशीर्वादाने आपल्याला परिपूर्ण केले आणि आपल्यासाठी शाप बनले. हालेलुया. पुढे बायबल सांगते, प्रभू आपल्यासाठी अपराधी बनले. मार्क 15:27-28. तो अपराधामध्ये गणला होता, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. यशया 53:12. तो अपराधामध्ये गणला गेला. प्रभू येशू आपल्यासाठी अपराधी बनले गेले, पापी. हालेलुया. प्रभू आपल्यासाठी अपराधी, पापी बनले गेले. पहा, प्रभूला वधस्तंभावर खिल्ले. काय म्हणून? तर या शास्त्री, परुषी, मुख्य याजक, यहुदी लोक, या लोकांना वाटत होतं येशू पापी आहे म्हणून. प्रभू येशू मानव जातीसाठी जगात आले आणि प्रभूने मानवाची पापे स्वतःवर घेतली. त्या रोमन लोकांचा नियम होता, जो अपराधी आहे, जो पापी आहे, जो वाईट आहे, त्याला वधस्तंभावर खिळणे, त्याला मरणदंड देणं. आणि या लोकांनी प्रभूला वधस्तंभावर खिळले आणि मरणदंड दिला, अपराधी ठरवले. प्रभू मानवासाठी अपराधी बनले गेले, पाप न करता. पाप केलं नाही. बायबल काय सांगते, पूर्ण प्रभू येशू पूर्ण निर्दोष आणि पूर्ण नीतिमान, ज्याच्यात काही पाप नव्हतं. वचन काय सांगते पहा, इब्री लोकास पत्रामध्ये की प्रभूमध्ये कोणतेही पाप नव्हतं, पूर्ण नीतिमान. इब्री लोकास पत्र 4:15. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रभू याजक नाही, तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. ज्याच्यामध्ये कोणतेही पाप नव्हतं, पूर्ण निष्पाप. इब्री लोकास पत्र 7:26. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निर्दोष, निर्मल असून पापी जनापासून वेगळा व आकाशात उंच करण्यात आलेला आहे. पूर्ण पापी जनापासून निराला, अलग, वेगळा, पवित्र, निर्मल, पूर्ण शुद्ध, तरी पापी मानवासाठी पापी बनला गेला, अपराधी बनला गेला प्रभू येशू आपल्यासाठी.
ज्याला पाप माहिती नव्हतं, ज्याने काही पाप केलं नाही, तो आपल्यासाठी अपराधी बनला. अपराधी नाव प्रभूला देण्यात आलं. हालेलुया. वचन तर सांगते की रोमकरासपत्र 4:25 ख्रिस्त तुमच्या आमच्या अपराधाकरिता धरून देण्यात आला आणि आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. बघा, तुमच्या आमच्या अपराधाकरिता प्रभूला धरून देण्यात आलं. प्रभू आपल्यासाठी अपराधी बनले, मरण पावले, उठले, आपण नीतिमान बनावे म्हणून. पापातून, अपराधातून त्याने आपल्याला धुवून काढलं. आपण नीतिमान ठरावे म्हणून प्रभूने विजय मिळवला. मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले गेले. प्रभू आपल्यासाठी अपराधी बनवून आपल्याला नीतिमान बनवलं, धार्मिक बनवलं. पापातून, पापाच्या गुलामगिरीतून, सैतानाच्या मात्र पूर्ण कब्जेतून, नरकाच्या, अधोलोकाच्या तावडीतून प्रभूने आपल्याला सोडवलं आणि नीतिमान बनवलं. कारण नीतिमान लोक स्वर्गात जातील आणि आपण स्वर्गीय राज्यात जावे म्हणून त्याने आपल्याला नीतिमान बनवलं. हालेलुया. आणि स्वतः आपल्यासाठी अपराधी आणि पापी बनला. पुढे बायबल सांगते प्रभू आपल्यासाठी दास बनले. फिलिप्पीकरासपत्र 2:7 दासाचे स्वरूप धारण केले. देवाच्या प्रतिरूपाचे असून सुद्धा, देव असून सुद्धा दासाचे स्वरूप, राजा, परमेश्वर, मालक, धनी सर्व असून दासाचे स्वरूप धारण केले. प्रभू आपल्यासाठी दास बनले गेले. आपण मालक बनावे म्हणून, आपण धनी बनावे म्हणून, आपण राजे बनावे म्हणून आपल्यासाठी प्रभू दास बनले. स्वतःला नम्र केलं, स्वतःला लीन केलं. प्रभू येशूने नम्र बनले, लीन बनले गेले, दासाचं स्वरूप धारण केलं. आपण महाराजे, राजे बनावे म्हणून, आपण धनवान बनावे म्हणून आपल्यासाठी प्रभू दास बनला. कोण एकमेकासाठी दास नोकर बनू शकतो? प्रभू बनले आपल्यासाठी, दास बनले गेले, नोकर बनले गेले आपल्यासाठी. आपण धनवान बनावे म्हणून, आपण राजे महाराजे बनावे म्हणून, आपण मालक धनी बनावे म्हणून आपल्यासाठी प्रभू दास बनले. म्हणून आज प्रभू अति उंच केले गेलेले आहेत. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे येशू हे नाव. म्हणून प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जात आहे आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू प्रभू आहे म्हणून. कारण जे प्रभू येशूने आपल्यासाठी केलं ते कोणच करू शकत नाही. ना कोणी कधी केलं, ना कधी कोणी करणार, कोणच नाही. प्रभू येशू महान आहे. मानवावर पुष्कळ प्रीती आणि प्रेम करणारे प्रभू येशू आहे. एकदा तुम्ही प्रभू येशूच्या प्रीतीचा आणि प्रेमाचा अनुभव घेऊन पहा. प्रभूला आपल्या जीवनात, आपल्या अंतःकरणामध्ये बोलवा. त्याला आपला उद्धारक, आपला तारणारा, आपला प्रियकर म्हणून स्वीकारा. बघा, जीवनामध्ये अगदी मात्र अनेक गोष्टी आपल्यासाठी कोणी काही केले, या गोष्टी आपण नेहमी पाहतो. मुलाबाळांसाठी त्यांचे आई वडील त्याग करतात, कष्ट आणि मेहनत करून त्यांना वाढवतात. पुढे जाऊन मुलं मोठी झाल्यावर आई बापांची सुद्धा सेवा करतात, त्यांच्यासाठी कष्ट घेतात. कुठेतरी एकमेकासाठी एक बलिदान असतेच. पुढे मात्र पती पत्नी, नवरा आपल्या बायकोसाठी अनेक गोष्टी करतो, बलिदान करतो. अगदी बायकोही आपल्या नवऱ्यासाठी अनेक त्याग करून अनेक गोष्टी करते. एकमेकासाठी कुठेतरी एक बलिदान आहे, कुठेतरी त्याग आहे. पण जो येशू ख्रिस्ताने केलाय तो कोणी करू शकत नाही. म्हणून आपण येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व म्हणून स्वीकारू शकतो. कारण ज्या बाबतीत प्रभूने आपल्यासाठी जो त्याग केलाय, जे बलिदान दिलेले, ज्या गोष्टी केल्या त्या कोणच करू शकत नाही, जे प्रभू येशूने आपल्यासाठी केले. म्हणून प्रभूला आपल्या जीवनात बोलवा. आपला प्रभू, आपला उद्धारक, आपला तारणार, आपला प्रियकर म्हणून पूर्ण रीतीने स्वीकारा. आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान प्रभू येशूला द्या. तो उद्धारक आहे, तो तारणार आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, ज्याने सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. या प्रभू येशूवर ठाम आणि मजबूत भरोसा ठेवा. तो कधीच तुम्हाला निराश करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.